गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज बरोबर 3 ते 4 दिवसानंतर आपण ब्लॉग शूट करतोय. कारण याचं असं आहे मित्रांनो, तब्येत एवढी खराब झाली होती, एवढी खराब. परवा लिटरली मला सगळ्यांना लावलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि घरी पण सगळ्यांची तब्येत ठीक होती. मम्मी आजारी आहे, वाईफ आजारी आहे, भाऊ आजारी आहे, मुलं आजारी आहेत. त्यामुळे काही मूडच होत नव्हतं ब्लॉग करायचा. आता बऱ्यापैकी सगळे बरे झालेत आणि मी पण कामाला काल परवापासून चालू केलंय. 2 दिवस असंच ऑफलाईन ट्रिप्स होत्या त्याच केल्या, आज ऑनलाईन करणार आहे आणि त्यात स्ट्राईक. म्हणजे दुष्काळात 13वाच महिना लागलाय या महिन्यात असं झालंय. आणि असं खूप काही विचित्र चाललंय, त्यामुळे काही मूडच होत नव्हता हे करायचं. सो आता फायनली ब्लॉगला आजपासून सुरुवात करतोय, कामाला पण आणि ब्लॉगिंगला पण रेग्युलर करायचं. आणि मित्रांनो, प्लीज थँक्यू मनापासून. माझे 100 सबस्क्रायबर पहिले पूर्ण झालेले आहेत. हे तुमच्या आणि तुमच्याच सपोर्टमुळे झालेलं आहे. असाच सपोर्ट देत राहा, जेणेकरून मी चांगले अजून कंटेंट बनवायचा प्रयत्न करीन आणि ते तुम्हाला दाखवीन. मित्रांनो, आजपर्यंत थोडंसं हॅचपॉच होत होतं मला दाखवण्यासाठी, कारण मी पण एवढा कॅमेरा फ्रेंडली नव्हतो आणि कॅमेरा समोर बोलायला किंवा शूट्स करायला थोडंसं मला डिफिकल्ट होत होतं. पण आता बऱ्यापैकी कॅमेरा फ्रेंडली झालोय मी. सो आता बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि नवीन इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन माझ्या ब्लॉग थ्रू. आणि कुठे जातोय, काय बघतोय, काय अनुभव घेतोय ते पण मी तुम्हाला दाखवीन. माझ्या युट्यूबवरती ते शॉर्ट्स पण आहेत. मी ड्रायव्हिंग करताना काय फील करतो ते पण शॉर्ट्स बनवून मी युट्यूबवर टाकलेले आहेत, व्हिडिओ सॉन्ग अटॅच करून. सो ती जी माझी फिलिंग्स, जी मला ती वाइब्स मिळते ड्रायव्हिंग करताना, ते वाइब्स मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर ते पण बघा, शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत माझ्या चॅनलवरती. सो असं काय आहे. आणि चला आता कामाला सुरुवात करूया. काल CNG पूर्ण एम्प्टी झाला होता. पेट्रोलवर लागली आहे गाडी पूर्ण गाडी पेट्रोलवर लागली. आता जाऊया, पहिले पेट्रोल भरूया आणि CNG भरूया आणि निघूया कामासाठी. चला. सो मित्रांनो, आलोय आपण आता अंबरनाथला. मित्रांनो, अंबरनाथला आलो म्हणजे 3 ट्रिप कंप्लीट करून परत आपण 2:30 वाजता अंबरनाथला आलोय. बरोबर 11:30 वाजता ऑनलाईन केलं होतं आणि आता बरोबर 2:30 वाजलेत आणि परत आपण अंबरनाथला आलोय ट्रिप घेत सोडत. आता काही याच्यासाठी शूट नाही केलं, जरा आज फटाफट काम करायचं, उशिरा लॉगिंग केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहुतेक उद्यापासून परत स्ट्राईक चालू होणार आहे ओला उबरचं. त्यामुळे आज काम करून घेतोय, जितका बिझनेस होईल तितका खेचायचा, बाकीचं उद्या बघू. आता थोडंसं पटापट कव्हर करायच्या हिशोबाने गेला. आता दाखवतो कुठे जातोय, काय होतंय आपला आज दिवसभरात. चला. सो गाईज, आपल्याला ट्रिप भेटली आता ठाण्याची आणि खूप रेट कमी यार. जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांना एवढंच सांगतो, आता तुम्हाला इथनं पुढे जे ओला उबर रॅपिडोला जर कोणी 25 मीटर प्रमाणे जर कोणता ड्रायव्हर बोलत असेल तर त्याला नकार देऊ नका, कारण तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे नाही आणि तो गव्हर्नमेंटचा रूल आहे, त्याच्यामुळे तो हे करतोय. सो प्लीज या गोष्टी लक्षात घ्या. आपण आता भेटली आहे ठाण्याची ट्रिप. कस्टमरशी पण बोलणं चाललंय आता क्लायंटच्या लोकेशनला. त्यांना पिक करूया आणि घेऊन निघूया. चला ठाण्याला. सो मित्रांनो, आलोय आपण आता माझीवाडा काय हे माझीवाड्यालाच आहे आपण, कोलशेत मध्ये. आणि इथे नाश्ता वगैरे केला, क्लायंटला या टॉवर मध्ये ड्रॉप केलं आणि नाश्ता वगैरे करून थांबलोय. आता ट्रिप ऑनलाईन करूया. वाजले 6. एवढ्या लवकर तर आपल्याला काय घरी जायचं नाही, कारण खूप ट्रॅफिक असेल आता मरणाचं. जायचं आहे आपल्याला एअरपोर्टच्या साईडला. एअरपोर्टच्या साईडची एखादी राईड घेऊया आणि निघूया एअरपोर्टला. चला. आलोय आपण आता याला एअरपोर्टला आणि जस्ट क्लायंटला JB नगरचं आपल्याला ठाण्यावरनं भाडं भेटलं. JB नगरला आपल्याला जे पाहिजे होतं तेच भाडं भेटलं, बरोबर एअरपोर्टच्या बाजूचं. तर JB नगरला ड्रॉप केला. आता चाललं CNG भरायला. आज आपल्या एअरपोर्टच्या इथे CNG भरणार आहे. CNG भरला लाईनीत लावूया आणि गाडी. खूप पाऊस आहे मित्रांनो, हे बघा मजबूत पाऊस चालू आहे. गाडी लावतो आणि बोलतो. तो मित्रांनो, आलोय CNG भरायला लाईनीत
आणि एवढे घोळ झाला, एवढा पाऊस येतोय एकतर, आणि सगळे लोक पार्किंग असे डबलला लावले, डबलला लाईन आहे पार्किंगला, सगळे उभे आहेत, काय कळत नाही काय इथं एअरपोर्टच्या बाहेर इथं सदान कदा गर्दीच असते, त्यामुळे मी इकडे यायला अवॉइड करतो. पण अचानक आज मी चुकीचा टर्न मारला आणि इकडे आलो. मला जायचं होतं तिकडे सहारा रोडला, मी आलो इकडे. जाऊ दे, आता इकडे भरून घेऊ, काय जास्त गाड्या पण नाही दिसत आहेत. जाऊया CNG भरूया आणि जाऊया एअरपोर्टमध्ये, थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि मग ऑनलाईन करणार आहे. आता चला, बऱ्यापैकी झालंय आजचं टार्गेट, तो पूर्ण होऊन जाईल घरीच असतोपर्यंत. चला. सो गाईज, आलाय आत्ता नंबर आणि मस्तपैकी व्हिडिओ बघत बसलो होतो टाइमपास, आणि आत्ता जाऊन आला अर्धा पाऊण तासानंतर नंबर. आता काय माहिती अजून किती वेळ लागतो CNG भरायला, बघूया. गर्दी तर नाही पण का वेळ लागतोय काय माहिती. CNG भरूया आणि जाऊया एअरपोर्टला पटकन. एअरपोर्टच्याच बाहेर आहे मी आता, जास्त आत बाहेर पण नाही गेलो. बरं झालं इथं गर्दी नव्हती, पटकन पाऊस पडतोय त्यामुळे जास्त या टायमाला नसतात. वाजले 8:30, मस्तपैकी 8:45-9 पर्यंत आज जाऊ, भाडं घेऊन 9 वाजेपर्यंत ट्रिप घेऊन निघून जाऊ, असं प्लॅनिंग आहे आजचं. चला बघू काय भेटते ट्रिप. मित्रांनो, आलोय आपण आता एअरपोर्टला आणि जस्ट नाही म्हणजे जवळजवळ झाला अर्धा तास. मला बरोबर 9 वाजता आलो असेल मी, 9:15-9 वाजता आतमध्ये आलोय मी, आणि तेव्हापासून पाऊण तास झाला. आता फ्रेश वगैरे झालं, थोडं चक्कर मारले, चाललो वगैरे, आणि आता थांबलोय. तो आता बघू किती वेळ लागतो, काय लागतो आपले नंबर यायला. आणि मग नंबर आला की 20-25 नंबर आहे, पडतायत ट्रिप, सगळ्या वेस्टर्नच्या पडतात, आणि त्यामुळे बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे ती आपल्या स्ट्राईकची मीटिंग, तर ती अर्धा मेसेज कन्वे झालाय, अर्धा नाही झालाय, काय कळत नाही आहे काय आहे काय नाही अजून. त्याच्यावरती ठरेल उद्याचा बिझनेसचं काय आहे काय नाही. सो बघू काय पहिलं बिझनेस स्ट्राईकचं होतं आहे, त्याच्यावरती उद्यापासून धंदा करायचा कसा करायचा ते डिसाईड होईल, करायचा का नाही करायचा, का सुट्टी करायची तेही डिसाईड होईल. पण काय रिझल्ट आहे ते समजल्याशिवाय काही कळत नाही आहे. सो वाट बघूया. चला, त्याआधी तर आज आपण पहिली ट्रिप घेऊया आणि घरी जाऊया, कारण आज आपण गाडी आय थिंक 11-11:30 दरम्यान काढली होती, आणि आता 9:45 वाजलेत, म्हणजे आहे वेळ अजून आपल्याला टाईम संपायला पण. आणि आज काय आपण असं आडव्या तिडव्या भाडीने, आपण बरोबर रूटमध्येच भाडी मारली, मी माझा जो रूट असतो त्याच, आणि त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, टाईमात आहे आपण, थोडंफार टाईम मागे पुढे चालतो मला. सो असं काय आहे, जाऊया पटकन, ट्रिप घेऊया आणि निघूया घराकडे. चला. सो मित्रांनो, काय बोलायचं मित्रांनो, हालत खराब झाली आज, काय सगळं बेकार गेलं आज शेवटची ट्रिप. मला वाटलं डायरेक्ट उल्हासनगर आहे आणि जे अमाऊंट फेअर सांगितलेली ती पण नाही भेटली, आणि डबल 2 ड्रॉप होते. वैताग आला. एक भांडूपमध्ये मी आयुष्यात कधी जात नाही ते आज घुसलो, आणि नशीब रात्रीचा वेळ होता, त्यामुळे आता खूप वैतागलो. आणि वाजलेत बरोबर 12:45, आणि ट्रॅफिक तर एवढं लागलं आणि येताना की बस रे बस. मित्रांनो, चालेल, आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय आणि जातो घरी, जेवण करून झोपतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बघत राहा आपलं चॅनल MBA कॅबवाला. थँक्यू.